श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, आज मी माझ्या जीवनात मला आलेले स्वामी समर्थाचे अनुभव सांगतो. तुम्ही शांतपणे ऐका. मला 3/4 वर्षांपूर्वी आलेला हा अनुभव आहे. वयाच्या 19 ते 23 वर्षांपर्यंत मी खूप सिगारेट प्यायचो आणि हे माझ्या घरी माहीत नव्हते. एकदा असेच मी रात्री जेवणानंतर सिगारेट ओढून आलो आणि घरी आल्यावर माझ्या आईला हाताचा वास आला. तिने मला 2 वेळा विचारले की तू सिगारेट ओढली आहेस का? मी नकार दिला तेव्हा तिने घरातील स्वामी समर्थांच्या फोटोवर हात ठेवून मला शपथ घ्यायला लावली की मी सिगारेट ओढली नाही. मी घाबरून फोटोवर हात ठेवून खोटी शपथ घेतली. दुसऱ्याच दिवशी माझे शरीरातील उष्णता वाढल्याने तोंड आले. जवळपास सगळ्या तोंडामध्ये ते अगदी घशापर्यंत एक पण जागा अशी नव्हती की जिथून उष्णता बाहेर पडत नसेल. मी 7/8 दिवस डॉक्टरांकडून औषधोपचार घेतले तरी काहीच फरक नाही. मला बरोबर 10 दिवस काहीही खाताना किंवा पिताना खूप त्रास व्हायचा. नंतर मग माझ्या आईने मला स्वामीची माफी मागायला सांगितली. मी स्वामीची मनापासून माफी मागून परत असे वागणार नाही हे वचन दिले. आणि आश्चर्य म्हणजे अवघ्या काही तासातच माझ्या तोंडातील सगळी उष्णता थांबली व माझे तोंड पूर्ववत झाले. त्या दिवसापासून मी कानाला खडा लावला आणि परत कधी स्वामीची चेष्टा केली नाही अथवा खोटे बोललो नाही. मला सुद्धा पहिले स्वामीवर तितकासा विश्वास नव्हता, पण जेव्हा स्वतः अनुभव घेतला तेव्हा माझे डोळे उघडले. स्वामी हे फार लवकर प्रसन्न होतात. तुम्ही त्याची मनोभावे भक्ती केली तर ते तुम्हाला सर्व संकटातून बाहेर काढतात. मला फार अडचणी होत्या तेव्हा मी त्यांच्या मंदिरात जाऊन शरण गेलो. त्यानंतर माझी सर्व संकटे दूर झाली. माझी आई त्यांच्या फोटोला जेव्हा गंध लावायची त्या वेळी आय एम त्रिशूट अशी चिन्हे आपोआप यायची. त्याची आठवण मनापासून काढली की सुगंध यायचा. माझी स्वतःची अशी इच्छा होती की सद्गुरू मिठवेत. त्यासाठी स्वामीची गुरुरूपात भक्ती करायचो. त्याची 9 वर्ष सेवा झाली आणि त्यानंतर मला माझे गुरु मिठवले. ही मी त्याची कृपाच मानतो. आज जरी मी त्याची भक्ती करत नसलो तरी त्यांच्याबद्दल मनात प्रेम आणि भक्ती आहे आणि राहील. मी नानासाहेब गद्रे हे स्वामी परंपरेतील सत्पुरुष होते, त्यांच्याकडे कधी कधी जायचो. त्यांनी मला एकदा गुरुपौर्णिमेला 6 वर्ष आधी माझ्या सद्गुरू बद्दल सांगितले होते. ते सर्व तसेच झाले. हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे. असे बरेच अनुभव स्वामी कृपेने आले. लोक मानतात म्हणून कुठल्या गुरुच्या नादी लागण्यापेक्षा श्री स्वामीची भक्ती करावी, ते योग्य ते मार्गदर्शन नक्कीच करतात. विश्वास ठेवा आणि स्वतः अनुभव घ्या, बाकी स्वामीची इच्छा. जय श्री स्वामी समर्थ महाराज. सर्वजण स्वामीकडे येऊन येतात आणि म्हणतात की सर्वजण आम्हाला विचारतात की आम्ही स्वामी भक्ती का करतो, सर्व सुख असताना स्वामी उपासनेची काय गरज. तेव्हा मी त्यांना उत्तर देतो की स्वामी भक्तीने समाधान मिटते. आता मला जाणीव झाली की स्वामी भक्तीने आधारही मिटतो. कार्य करताना जेव्हा मन कामापासून परावृत होऊ लागते तेव्हा सद्गुरूचे नाव त्याला धीर देते. सद्गुरू माणसाचे भय नष्ट करून त्याला कार्य करण्यासाठी प्रेरित करते. यावर स्वामी स्मितहास्य करतात आणि म्हणतात की भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे.